चरन्ति बाला दुम्मेधा अमित्तेनेव अत्तना करोन्ता पापं कम्म यम होती कटुकफलम. आणि याचा अर्थ आहे स्वतःच स्वतःचे शत्रू बनून बुद्धिहीन मूर्ख लोक अशी वाईट कर्म करत फिरतात ज्याची फळं अतिशय कडू असतात. बघा, ही ओळ थेट आपल्या वागणुकीवर बोट ठेवते आणि आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. आता या श्लोकातल्या काही महत्वाच्या शब्दांचा अर्थ समजून घेऊया. पहिला शब्द आहे बाला. बाला म्हणजे फक्त अडाणी किंवा अज्ञानी नाही, तर याचा खरा अर्थ आहे आध्यात्मिकदृष्ट्या अपरिपक्व. म्हणजे ज्या व्यक्तींकडे योग्य आणि अयोग्य, कुशल आणि अकुशल यांतला फरक ओळखण्याची क्षमता नसते, ते बाला आहेत. आणि दुसरा शब्द आहे दुम्मेधा. याचा अर्थ आहे कमकुवत बुद्धी किंवा विवेकशून्य. हा शब्द बाला या शब्दाचा अर्थ आणखी तीव्र करतो. ही एक अशी अवस्था आहे जिथे कुशल आणि अकुशल कर्मांमधला फरक ओळखण्याची क्षमताच संपून जाते. आणि हीच विवेकशून्यता आपल्याला स्वतःचा सर्वात मोठा शत्रू बनवते.